पायल ते चेक पुसून घे बरं तू. हवं मी तुम्हाला चेक पुसूनच घेते. तू तुमच्या नावाचा एकाला चेक आहे ना, तू मोरू का मग मी. अवा फाडची चेक पुस म्हणलं मग चेक मोडायला चालली का? पैशाचं बरं सुस्त. आता तू दोनदा शिकले तुम्ही, किती वेळ शिकू राहिले आता. काय करते, किती बी शिकून काही फायदा नाही. कस काय अहो नापासच झालो, 2-3 वेळेस नापास झालो, एकदा पास झालो, पण तरी पी हे शेतीतच औषध मारायला लागतं. हे पाय आता औषधानं कपडे खराब झाले, ते काढले, हातपाय धुतले, आमन पाय खराब झाले. काही फायदा नाही एवढं शिकून. अय पायल, आटपणं लवकर ते काम. चाल बरं तू, कवाची भूक लागली, पहा पोटात कवाचे कावळे आडू राहिले. चाल लवकर लगे. काय वा? थांबा, हो? सरळ उभं राहा. हा थांबा, पाहू द्या. अहो काय पाहू राहिले, असे काय करू राहिली बावळेवानी? बावळ्यांनी करू राहिले. मग तुम्हीच तर म्हणले ना पोटात कावळे आडू राहिलेत, मग पाहू राहिले ते किती मोठं आडू राहिलं. काय चुकलं भाऊ म्हणले. पायल, आपलं औषध मारणं झालं ना, आपण तेवढा गहू भिजून घेऊ. काय व तुमचं सदा कदा ते गहू भिजून घे, हे काम कर ते कर. अव काहीच मी ब्लाऊज शिवायला टाकेलेत, मग मस्त नाही तर अजून जाणार उराल नाही. अहो कसं जाणं होईन तो, ते मशीनचं ते एवढं ते तोंडच इतकुस, तू केवढी कसं जाशील तू त्या मशीन मध्ये? पायल तू शाळेत गणितात लय हुशार होती ना? हवा गणितात मी लय हुशार होते शाळेत. कहून काय झालं पण तुम्ही कोण विचारले मला? अव गणितातला एक प्रश्न विचारायचा होता मला. हा विचारा ना, मग त्यात काय एवढं, विचारा प्रश्न. अहो पायल, 40 रुपयात 1 डझन केळे मला घ्यायचे होते, पण तू माणूस म्हणे 100 रुपयात 3 डझन घेऊन जा. तू मला सांग बरं, तर एक केळ केवढ्याला पडलास? अव किती सोपा प्रश्न विचारला तुम्ही मला. अव तुम्ही 3 डझन केळं घेतले, एका पिशवीमध्ये ते टाकली, मग ती पिशवी फाटली असं, ते एक केळ मोठ्यानं खाली पडलं असं. बरं 100 पैकी 100 गुण भेटले हो तुला बहुतेक गणितात. अय पायल, मी एकदा दाढी करून येतो एकदा. हा जा, स्वतःचीच दाढी करून या, फक्त दुसऱ्याची करत नका बसू तिथं.